हॅलो, नमस्कार. मी आहे नीता घोंगडे. मिनी ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मी आज बनवणार आहे मस्त अशी मटकीची सुक्की भाजी, म्हणजेच मटकीची उसळ. तर इथे मी कढईमध्ये तेल टाकलं. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. तर एक कांदा घेतला, ते पण छान लाल होऊ द्यायचा. एक अर्धा चमच लाल तिखट घेतलं आणि जो मसाला तयार होता रातचा, कांदा, लसूण, अद्रक, खोबरं, तर याचा मसाला होता शिल्लक, तर ते टाकून घेतलं. याच्यानंतर अर्धा चमच हळद आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी. आणि आता इथे मी सुक्की अशी मटकी घेतली होती, म्हणजेच मिक्स मटकी घेतली होती. तर हे आता आपण मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं. छान एखादा 2 मिनटं छान असं परतवून घ्यायचं. आणि याच्यात मसाला वगैरे मी काय वापरलेला नाही, जो आपला घरगुती मसाला आहे तेच वापरला. तर अशी सुक्की भाजी डब्यावर, टिफिन म्हणून आपण देऊ शकतो मुलांच्या, किंवा डब्यावर छान लागते अशी सुक्की भाजी. तर इथे थोडंसं पाणी टाकलं. आता हे पाणी छान वाफ येऊ देऊन छान आटून घ्यायचं आणि तयार आहे आपली अशी मिक्स अशी मटकीची सुक्की भाजी. तर आवडली असेल लाईक करा, शेअर करा.